तर आज आपली गाडी भरलेली आहे नाशिकवरून इचलकरंजी म्हणजेच कोल्हापूर साईडला. तर आता गाडी लोड करून झालेली आहे. आता आपण निघणार आहे. आता गाडी पुढे घेऊन जाळे वगैरे बांधून घेणार आहे. आता आपले पेपर भेटलेत, पेपर बघू शकताय तुम्ही. आणि आता पुढे घेतोय गाडी पुढे घेऊन जाळे वगैरे बांधून मग एकदम मस्तपैकी हातपाय धुवून आपण निघायचं आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट इकडं आलो चाय प्यायला. संध्याकाळी 9 वाजले होत्या. तिथनं झालं की मग डायरेक्ट आलो बिकानेरला. बिकानेर आळेफाट्याच्या पाठीमागे आहे थोडंसं. आळेफाट्याला तिथं चहा वगैरे घेतला. मग चहा घेऊन गाडी बिडी जरा बघितली, टायर वगैरे चेक मारली. मग तिथनं मग निघालो बघा. मग तिथनं पुढं येतोपर्यंत आपल्याला डायरेक्ट थोडंसं रस्त्यात काम चाललं होतं, त्यामुळे थोडंसं आपल्याला लागलं ट्रॅफिक. मग पुढं आलो, थोडंसं गाडी पण गरम झाली होती. म्हटलं गाडी गार करावी पहिली. मग जरा म्हटलं गाडी गार करून घेऊया. मग तिथनं मग डायरेक्ट चहा बी मारला मस्तपैकी कडकमध्ये. एक नंबर चहा बनवला, टॉपचा विषय होता. तिथनं मग पार्ट्यावालाचा आपल्याला 10:30-11 वाजता फोन आला होताच. मग तिथनं मग आपल्याला म्हणलं आता जावं लागते लवकर. मग आता आदला मधला कुठला ब्लॉक काढला नाही, तुम्हाला मी सांगतो पुढचं काय विषय आहे ती. तिथनं मग घेतली गाडी, बना पंग पंग करत निघलो. तिथनं डायरेक्ट आलो चौफुल्याला आलो की तुम्हाला दाखवतो बघा. चौफुल्याला ही 2 डॉन आहेत बघा. चौफुल्याला चौकात असते ती, रातभर टपरी उघडी असते तिथे चहाची. ही तिथं दादागिरी करत असते ती, चहावाली जायती. ही तिकडनं आली तिने, ही आपल्या दादागिरी करते ती. त्याचा आयफोन आहे, त्यानं गाडी चेन विन घातली आहे. ह्यो बारका डॉन आहे. ही दोघंजण रातभर धिंगाणा असतं त्यांचं तिथं. ही पहिल्यापासून आम्ही इकडं पहिलं चालायचं ना इकडे, ही पहिल्यापासून ओळखीची आहे ती. आपली गाडी बिडी तर म्हणलं नवीन गाडी घेतली आहे. तेव्हा म्हणलं बरं चालतंय. तेव्हा मग तिथनं झालं की मग डायरेक्ट आलो इथं आमच्या ह्याच्यात पंपात आलो. मग पंपात काय सकाळी आपल्या गाडीला घातली आंघोळ केली मस्तपैकी. आम्ही पण मारले सकाळी आंघोळ सकाळी. मग आता म्हटलं जावं लागते, जरा झोपं नाही आले झाले होतं. म्हटलं आता पाणी मार लागते. पाणी बिल मारून झालं. आम्ही पण घेतलं तोंड बिंड धुवून आंघोळ करून डायरेक्ट आलो इथं. तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये सांगा ही कुठलाही. तिथं आलो डायरेक्ट घाटात ना आपली गाडी लोड भरला, त्यामुळे जरा दमानच चालली होती. मग इथनं आलो पुढं. फौजीला थांबणार होतो, फौजी दाब्याला. पण फौजी दाब्याला न थांबता डायरेक्ट आलो मग साताऱ्यात. मग आपले भाऊ येणार होता. भाव आला सकाळी पारूचाच. भावा संग नाश्ता बिष्टा केला मस्तपैकी. मग त्याला म्हटलं आता जातो बाबा, लय उशीर झालाय. मग तिथनं आलो बघा कराडात तुम्हाला माहिती आहे नेहमीसारखं ट्रॅफिक लागतं. आणि तिथं मेन म्हणजे आमचा मामा भेटलं. मामा म्हणलं की विषय हार्ड आहे. मग मामा मला भेटलो. तिथनं गाडी उचलली डायरेक्ट पार्टीच्या दारात. पार्टीवाला लोय बॉम्बाला लागला होता. मग तिथनं लावली गाडी.